सर्व लहानुभक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपण पुलगाव येथील गजानन नगरी नावाची एक वसाहत आहे, तिथे आहोत. आज आपल्यासोबत एक चौधरी दादा आहेत, ज्यांच्या वडिलांना श्री समर्थ लहानोजी बाबांचा खूप ध्यास होता. तर ते आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहेत. दादा जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहान. सर्वात आधी तुमचा परिचय द्या. मी विजय गणपतराव चौधरी. मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव आहे अंजी पोहनूर आहे. हो, पोहनूर. पण आता सध्या पिटलापूर बाबुळगाव आहे. अच्छा, तिथे तिथे आहे. तर तिथे चौधरी तुमचे पवनूरला कोण राहत होते? आमचे आजोबा राहत होते, नारायणराव चौधरी. असं काय? तर त्यांना समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव होते का? त्यांना नव्हते. वडिलांना? नाही, आमची जी आई आहे. अच्छा, त्यांच्याकडून होती. आई माझी विरुळ आकाजी. विरुळ आकाजीच्या? विरुळ. त्यांचं तिकडलं नाव काय? नेवल गुरुजी होती. अच्छा, यादवराव नेवल गुरुजी होते. असं असं. तर माझ्या आईचा आणि माझ्या वडिलांचा विवाह झाला त्यावेळेस. हो हो. त्यावेळेस 7 वर्षापर्यंत संतती नव्हती यांना. असं काय? त्याच्यात मी आहे. मी पहिला मुलगा मोठा. असं 7 वर्षाच्या नंतर तुम्ही प्रथम अपत्य आहे का? मग तो प्रसंग कसा घडला? तो प्रसंग असा का माझी आई वडील सांगत होते का अशा पद्धतीचा प्रसंग घडला बा. सांगा ना तो सविस्तर. प्रसंग असा का 7 वर्षापासून संतती नसल्यामुळे आमच्या आईला थोडासा त्रास होता त्यावेळेस. त्यावेळेस जुने लोकांच्या त्या कारणाने माझी आई माहेरी जायची विरुळला. आजी होती आमची, म्हणजे आईची आई. बरं. म्हणत होती बा कसं आता संततीसाठी काय करावं. बरेचशा औषधी घेतल्या, सगळ्या घेतल्या, तरी पण ते काही कामात आलं नाही. तर चल बा असं कर आई, बाई चल लहानोजी महाराज दर्शन टाकरकडले टाकले. कारण का ते लहानोजी महाराजाचे सुरुवातीपासूनचे हे होते, म्हणजे त्यांचा खूप परिचय होता. अच्छा. तर तिथं जे आता पावडे साहेब आहे, त्याच्या अगोदर कडू होते. हो. तर त्यांच्यासोबत संबंध होता मोतीरामजी कडू, इंद्रावजी कडू. तर आमची आई तिथे गेली. आई गेली, बाबा सगळ्यांनाच घेऊन गेली. तर त्यामुळे लहानोजी महाराजांना भजे खायची सवय होती. तर एवढे भजे नेले त्यांनी आईने आणि ठेवले तिथं. तर आमच्या आईचं नाव पिशी म्हणून होतं. बर. म्हणजे टोपण नाव पिशी म्हणून. तिचं नाव होतं चंद्रकला. बर. तर ये पिशी म्हणे बाबाजी ये पिशी. मला अजूनही शहारे येते ते सांगायच्या. तुला मूल पाय नाही वाटत. गाडी घेतली आणि 3 मारल्या पाठीवर त्याच्या आईच्या. इतक्या जोरात मारल्या त्या, ते खूप तडफडत राहिली त्यावेळेस. अशी ते सांगत होते. बस हा एक अनुभव आला. त्याच्यानंतर मग तुमचा जन्म झाला? त्याच्यानंतर माझा जन्म झाला. मग माझ्या भावाचा झाला. आम्ही 3 भाऊ जन्माला. त्याच्यानंतर आपत्ती नाही का? भाऊच फक्त 3 मुलंच. अच्छा. बरं, त्याच्यानंतर काय झालं परत प्रसंग? त्याच्यानंतर आम्ही मग दर्शनाला तिथं जात जाऊ. लहान होतो. तुम्हाला नेत असेल ना मग? म्हणजे बाबाजीच्या आशीर्वादानं झाले? नाही, मी त्यावेळेस महाराज नव्हते मी ज्यावेळेस. हो, बरोबर आहे. तर आम्ही जे महाप्रसाद आहे त्याचा वर्षाचा वर्ष ते एखादा मला रक्कम देऊन आमच्या लिस्ट मध्ये नाव येते. अन्नदानाला आम्हाला त्याचं हे लेटरी येते, मेसेज येते. तर त्यावेळेस आम्ही जातो. मी दर पौर्णिमेला रक्षाबंधनच्या येत असतात त्या कार्यक्रमाला. जन्मोत्सवाला माझ्या वडिलांचं कीर्तन झालं होतं तिथं. असं काय? ते जे मोठा हॉल आहे की सांस्कृतिक ते वडील कीर्तन करायचे. भजन, प्रवचन, कीर्तन, भविष्य सगळं सांगत होते माझे. पावडे सरांना माहित आहे. जे महाराज नाव नाही माहित मला. त्यांची महाराज लोकांसोबत त्याची गाठ चालू. रामकृष्ण दादा बेलूरकर. बरोबर. आणि आमच्या आईचे मामा तिथंच राहत होते. दाऊदपुरे म्हणून आहे. दाऊदपुरे आहे ना. बरोबर आहे. तर ते आमच्या आईचे मामा होते. हो काय? त्या कारणानं असा प्रसंग घडला. मग त्या कारणानं मग आम्ही ते नंतर आम्ही पूजा पाठच करत बसलो. आजी माझ्याकडे फोटो आहे बाबाजीचा लहानोजी महाराज. तर दादा, तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. श्री संत लहानोजी महाराज संस्थान येथे तुम्हाला कल्पना आहे की अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा ह्या योजना चालतात.
त्याचप्रमाणे अलीकडे आता एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य स्वप्नपूर्ती प्रकल्प हाती घेतलेला आहे संस्थांना. तर त्याकरता आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं लहान भक्तांना आपण आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी त्या योजनेसाठी सुद्धा थोडंफार आपण हातभार केला पाहिजे बा, असं एक आव्हान तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी करतो इतर सर्व लहान भक्तांना. व तुम्ही जे काही अनुभव प्रसंग तुमच्या वडिलांनी तुम्हाला सुपूर्त केलेले आहे आणि तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या आईला झालेलं 7 वर्षानंतरचं अपत्य, हे जिवंत उदाहरण तुम्ही आज मुलाखत देत आहात. तर तुम्ही सांगितलेल्या अनुभवाबद्दल मी आभारी आहोत. जय गुरु, जय लहानू बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.